आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा, खासदार भास्कर भगरे। सटाणा। बागलान तालुका हा नेहमीच शरद पवारांच्या विचारांना मानणारा तालुका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाउमेद होऊ नये, खचून जाऊ नये। आगामी निवडणुका होतील तेव्हा वेगळे चित्र बघायला मिळेल। कार्यकर्त्यांनी एक संघ राहून जनतेशी बांधिलकी कायम ठेवून काम करताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केले। बागलान तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून खासदार भगरे बोलत होते। पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, देवळा तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, शहराध्यक्ष भारत काटके, माजी तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहर कार्याध्यक्ष छोटू सोनवणे, महिला तालुकाध्यक्ष उषाताई भांबरे, डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल येवलकर आदी व्यासपीठावर होते। तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी प्रास्ताविक केले। खासदार भगरे म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पक्षाची घडी बसवताना पक्ष संघटन वाढवावे, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात, इच्छुकांनी गावोगावी पिंजून मतदारांपर्यंत गाठीभेटी घ्याव्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत। जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील म्हणाले, शरद पवारांनी मागील 5 दशकाहून अधिक काळापासून या देशातील शेतकरी, महिला, युवक, दलित, शोषित, पीडित, वंचितांकरिता काम केले असून त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता हस्तगत करा। माजी आमदार श्री चव्हाण म्हणाले, बागलांमध्ये सलग 3 टर्म राष्ट्रवादी काँग्रेसची पालिकेवर सत्ता, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर वर्चस्व होते। तीच ताकद ओळखून आगामी निवडणुकांमध्ये सर्वांनी जोमाने काम करावे। विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर बाजार समिती निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने आपल्याला चांगले यश मिळाले। महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत। मात्र तालुक्यात आजही राष्ट्रवादीची मोठी ताकद असल्याने स्वबळावर लढण्याची सुद्धा आमची तयारी असल्याचे श्री चव्हाण यांनी स्पष्ट केले। पिंपादरचे सरपंच संजय पवार यांनी 4.5 जे काहीच करत नाही ते निवडणुकांच्या वेळी पक्षाकडे गर्दी करून तिकीट मागतात, मात्र त्यानंतर ते कुठेही दिसत नाहीत। स्थानिक पातळीवर आम्ही कार्यकर्ते पक्ष सांभाळत असल्याने पक्षाने अशा संधी साधूंना थारा न देण्याचे आवाहन केले। बैठकीस राष्ट्रीय युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष टोनी मोरे, शहराध्यक्ष सुमित वाघ, दिनेश सोनवणे, सरपंच चेतन वनीस, ॲडव्होकेट रेखा शिंदे, अमोल बच्चाव, पोपटराव सोनवणे, संजय पवार, युवराज निकुंभ, अरुण सोनवणे, साहेबराव सोनवणे, झिप्रू सोनवणे, जनार्दन सोनवणे, नंदू सोनवणे, मयूर अहिरे, मिलिंद शेवाळे, वसंत सोनवणे, विलास सोनवणे, मुन्ना मांडवडे, स्वप्नील सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। बागलान वृत्तांतसाठी संतोष जाधव, बागलान, सटाणा।